श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. जो कर्तव्याला जागतो तो कौतुकास प्राप्त होतो. समर्थ म्हणाले, आपल्याला मिळालेलं आयुष्य, आपल्याला मिळालेल्या जीवनामध्ये आपल्या देहाने कर्तव्य दक्ष राहणं गरजेचं आहे. सावधपणाने जगणं गरजेचं आहे. जर आपण दिलेलं काम केलंच नाही तर आपल्याला त्याचं फळ प्राप्त होणार नाही. म्हणजेच जो कर्तव्याला जागतो, आपल्याला लहानपणापासून बघा शिस्त दिलेली आहे. त्याचप्रमाणे जो व्यक्ती आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पूर्ण करतो. लहानपणी असताना जबाबदारी नव्हती, काम होतं परंतु जबाबदारी नव्हती. जसजसं आपण मोठे होत गेलो तस तशी हळूहळू जबाबदारी वाढत गेली. आता जबाबदारी कमी करायची का वाढवायची त्याचा तोच आहे. परंतु कर्तव्य तर आपल्याला पूर्ण करायचेच आहेत. मग लोकांकडून प्रशंसा आणि कौतुक केव्हा पाहायला मिळतं? लोक केव्हा आपली स्तुती करत असतात? जेव्हा आपण उत्तम प्रकारे काम करू किंवा लोकांच्या मनासारखं जेव्हा घडेल तेव्हा लोक बघा स्तुती करतील, प्रशंसा करतील, कौतुक आपण बघा प्रत्यक्षपणे आपल्याला पाहायला मिळेल. जर आपण त्यांच्या विरुद्ध वागलो तर लोकांच्या तोंडून कौतुक करायला मिळेल का? नाही मिळेल. मग तसाच बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. एका जंगलात, एका डोंगराळ भागामध्ये एक चिमणी राहत होती. हिवाळा जवळ येत होता, थंडीचे दिवस येत होते आणि कडाक्याची थंडी वाढत होती. इतर पक्षी उबदार घरटी बनवण्याऐवजी फिरण्यात आणि गप्पा मारण्यात वेळ घालवत होते. पण चिमणी मात्र दिवसभर मेहनतीने घरटे बनवण्यासाठी फांद्या आणि गवत जमा करत होती. इतर पक्ष्यांनी तिला विचारले, आता थंडी यायला लागलेली आहे, उबदार जागी बसायला काय हरकत आहे? घरटे बनवण्याचं काम बाकी आहे ना? पण चिमणी म्हणाली, जेव्हा थंडी येऊन थंडीचा कडाका बसेल तेव्हा माझेच घरटे मला ऊब देईल. कामाची वेळ योग्य असते आणि मी माझं काम टाळू शकत नाही. हिवाळा आला, थंडीची लाट पसरली. सर्व पक्षी त्यावेळी थंडीने गारठले होते. परंतु चिमणी मात्र आपल्या उबदार घरट्यामध्ये सुरक्षित आणि आनंदी होती. तिचे घरटे तिला ऊब देत होते आणि तिच्या कठोर परिश्रमाचं फळ तिला मिळत होते. म्हणजेच जबाबदारी त्या व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे त्या चिमणीने, त्या पक्षाने किती जबाबदारी घेतली असेल की आपल्यामुळे आपल्या पिल्लांना सुद्धा काय मिळेल? ऊब मिळेल, थंडीपासून संरक्षण होईल. पण बाकीचे जे पक्षी होते त्यांना जरा खटकलं की ही चिमणी अशी का करत आहे. परंतु ती चिमणी सहजपणे म्हणाली ना की आता थंडीची जेव्हा लाट पसरेल तेव्हा माझ्या पिल्लांना काहीही त्रास होऊ नये यासाठी मी मेहनत करते. परंतु तिला मेहनतीचं फळ मिळालं ना शेवटी. बाकीचे सर्व पक्षी थंडीच्या कडाक्याने बघा बाहेरच होते, परंतु चिमणी मात्र उबदार बघा प्रत्यक्षपणे स्वतःच्या पिल्लांना ऊब मिळावी यासाठी घरटं बांधू लागली ना. म्हणजे आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या आणि आपली कर्तव्य पूर्ण करण्यासाठी काय करावं लागतं? जो व्यक्ती प्रामाणिकपणे आणि वेळेवर आपलं काम करत असतो त्याला भविष्यात यश, समाधान आणि लोकांकडून आदर मिळत असतो. आता भविष्यामध्ये यश केव्हा आपल्याला पाहायला मिळेल? समाधान आणि लोकांकडून आदर या गोष्टी केव्हा पाहायला मिळतील? ज्यावेळी तुम्ही तुमच्या कामामध्ये उत्तम प्रकारे मेहनत कराल, कष्ट कराल तेव्हा यश मिळेल. जर तुम्ही कामच केलं नाही, त्या कामाचं महत्त्व जाणून घेतलं नाही तर तुम्ही यश प्राप्त करून घेणार का? नाही आहे. आणि यश प्राप्त झाले नाही, तुम्ही त्या कामामध्ये सफल झाला नाही तर तुमच्या जीवनामध्ये
समाधान प्राप्त होईल का? आनंद मिळेल का? अजिबात नाही. जर आनंद मिळाला नाही, समाधान प्राप्त झाले नाही, तर लोकांकडून आदर मिळेल का? नाही. लोक चांगल्या बोलण्याऐवजी वाईट बोलतील. बरोबर की नाही? म्हणजे समजून घ्यायचंय की कर्तव्याला आपण जागलं पाहिजे. जी आपल्याला जबाबदारी दिलेली आहे ना, जे काम आपल्यावर बघा प्रत्यक्षपणे लादलं गेलेलं आहे, ते काम नक्कीच आपण पूर्ण केलं पाहिजे. त्या कामामध्ये कमी पडता कामा नये. कुठलंही काम असो, जे चांगलं आहे चांगल्यासाठी, वाईट आहे सोडून द्या. बरोबर. संगतीने संगत जोडत असते, परंतु जी जबाबदारी आहे ना, ती जबाबदारी नक्कीच पार पाडली पाहिजे. आपण नाही त्या उचापती करत असतो, नाही त्या गोष्टीमध्ये आपण जास्त वेळ घालवत असतो आणि जी आपल्याला जबाबदारी दिलेली असते ती जबाबदारी आपण पूर्ण करत नाही. आपण काय विचार करणार, अरे आज नाही आपण उद्या करू, उद्या नाही आपण परवा करू. परंतु ज्या वेळेमध्ये आपल्याला काम हे पूर्ण करायचं आहे, जी जबाबदारी आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे, जे कर्तव्य आपल्याला करायचं आहे, ते नक्कीच आपल्याला आजच पूर्ण करून द्यायचं आहे. जसं तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असता, त्यावेळी दिलेलं काम हे आजच्या आजच पूर्ण करावं लागत असतं. नाहीतर आपल्याला सिनियरचा बघा प्रत्यक्षात सिनियर्स असतात ना, मग त्यांचा ओरडा खाल्ल्याशिवाय आपल्याला पाहायला मिळत नाही ना. मग आपण त्यामध्ये समाधानी असतो का? नाही आहे. हां, जर आपलं काम पूर्ण झालं असेल तर बिनधास्तपणे आपण पुढे जातो आणि काम झालं, बॅग उचलतो आणि सरळपणे निघतो. परंतु काम पूर्ण झालं नाही आणि आपण बॅग भरून मोकळे झालो तर बॉस आपल्याला बोलणारच ना, कुठे निघालात? जी जबाबदारी, जे कर्तव्य, जे काम दिलेलं आहे ते पहिले पूर्ण करा. मग आपण समाधानी असू का त्यामध्ये? अजिबात नाही. मग आपण टेन्शनमध्ये असणार, आपण प्रत्यक्षपणे त्या दबावामध्ये असणार आणि त्यामध्ये आपण चिंतेमध्ये सर्वात जास्त आपला देह असतो. म्हणून आपल्याला जी कर्तव्य दिलेली आहेत, जे काम आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे, त्या कामाची पूर्णपणे तयारी करता आली पाहिजे. जसं आपल्याला मेहनत करायची आहे, बरोबर की नाही? दिलेलं काम, त्या कामामध्ये आपण व्यवस्थितपणे बघा काम पूर्ण केलं तर आपल्याला त्या लोकांचा कौतुकांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळत असते. लोक आनंदाने आपलं नाव घेत असतील, कारण का आपण आपल्या कंपनीचं असेल किंवा आपल्या गावाचं नाव रोशन केलेलं असेल. जर तुम्ही एखादी वाईट गोष्ट केली, वाईट कार्य केलं, मग लोकंसुद्धा आपल्याला वाईटच बोलणार आणि चांगली गोष्ट समजायला वेळ लागते, बरोबर की नाही? लोकांपर्यंत पोहोचायला आपण काय विचार करू, अरे मी एवढं भारी काम केलं परंतु माझी वाहवा अजून लोकांपर्यंत पोहोचली नाही आहे, आपण विचार करतो की नाही? परंतु एखादी वाईट जर गोष्ट आपल्या हातून घडू दे, बघा त्या गोष्टीला वेळ लागतो का? अजिबात नाही. वाऱ्यासारखी पसरली जाते. याच्या मुखातून ऐकावं, त्याच्या तोंडून ऐकावं, अशी गत आपल्याला पाहायला मिळत असते. म्हणजे आपण जर वाईट कृत्य केलं, वाईट कार्य केलं तर शेवटी आपल्याला काहीच मिळणार नाही आहे. आपलं नाव पूर्णपणे कमी होईल. म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे, जबाबदारी का दिलेली आहे? बालपणी आपल्याला जबाबदारी नव्हती ना, परंतु आता जबाबदारी घेणं गरजेचं आहे. जबाबदारी जेव्हा तुम्ही घ्याल ना, ती जबाबदारी पूर्ण करा. नुसतं आपण काय करत असतो, बोलून जात असतो, परंतु बोलून न जाता त्या कृतीमध्ये कार्य करणं खूप गरजेचं आहे. आणि आता जर पाहायला गेलं तर बोलणं कमी आणि कार्य करणं जास्त झालेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. कर्तव्याला आपण जागलं पाहिजे. जर आपण कर्तव्य केलं तर नक्कीच आपल्याला फळ त्याचं प्राप्त होणार आहे. म्हणून आपली जबाबदारी आणि कर्तव्य पूर्ण करणं किती महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक व्यक्ती प्रामाणिकपणे आणि वेळेवर काम पूर्ण करत नाही आहे. तर ते काम आपल्याला पूर्ण करता आलं पाहिजे, तरच आपल्याला आपल्या भविष्यामध्ये
यश, समाधान आणि लोकांकडून आदर हे नक्कीच मिळणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.